चला बरं, राहिला एक वस्तू आहे ना धड सापडणार नाही. नाही व काच बांधायचं जाईल इकडे. अरे घ्या आवर टपके आवर. अरे आवर टपके आवर. जे कामाचं आहे ना ते कधी सापडणार नाही हो. कोण येईल चालेल गड्याला फोन केला तर फोन बी उचले ना. आता ती सायपण तिकडे फुटून रानूमाळ पाणीच पाणी होऊन जाईल. काय हा आता येणार नाही का कोण? तुम्ही आता टायमावर सापडलं तर शपथ आहे ना. या बा आता जे सापडत आहे ना याच्यापेक्षा थोडासा मोठा पाहिजे होता. मला तर काही मला तो असं 3.5 फूट पाहिजे होता तर हा 2च फूट आहे. हा? तुम्ही पुढं तुम्ही झोपलं तर लक्ष राहता. अरे आवर टपके. काय भानगड मध्ये काय तर दार तर अरे ऐक. अगं ऐक ना. हे ऐक ना. अरे काय पाहू राहिलो मी. ये कुठे काय काय कुठे काय पाहायचं? ये लागत होतं ना तुम्हाला बाबरा हा फुटबॉल. हा फुटबॉल आहे का? ते काय टाकू का डोक्यामध्ये. काय झालं? काय झालं म्हणजे त्यांना बीपी ना ते का- बीपीचं काय- काय काय ताण घेऊन राहिले तुम्ही एवढा कसला बीपीचा त्रास. मी काय पाहिले माझ्या डोळ्यांनी. काय करू राहिले दोघं जण? धडपडे असते मी ना ते. फुटबॉल पाहत होतो फुटबॉल. फुटबॉल इथे या बंद खोलीमध्ये फुटबॉल पाहतो. सांग. अहो त्यांची पाईपलाईन फुटली ना त्या साईडला हा बाहेर माझी पाईपलाईन फुटली. मी पाईपलाईन मध्ये एल्बो फुटबॉल पाहत पाहत येत होतो इकडं. हो का? हा मग तुम्हाला लागत होता फुटबॉल? हा सांगत होते तरी नाही आमच्याकडं हा, ते मी पाहिलं या पाहू लागून लिहिला असं तर ते या बाय खरं बोल नाही तर एका टॉयल्यामध्ये टाकीन मी. हा तू तुझ्या बी एक टाकीन. खरं सांग. फुटबॉलला काय एवढं मार लागत काय सांग काय करू तेव्हा राहिली? सरपंच तुम्ही ना लय रागू नका. हा? आम्ही काहीच काय करेल. चल वा बाहेर वा बाहेर बाहेर बाय. खरं बोल जे आहे ना खरं बोलले ते मी दोघांना माफ करील. काय करत होते अहो, आम्ही काय इथं काय करणार एवढं गबाळात? एवढ्या गबाळात. काय करत होते मला सांगा. सांगा काय करत होते सांगा. आम्ही म्हणत हात होते सोडा. बाबा, तुम्हाला हे असं हा? आहे. कावापासून? त्या असतात 3-4 महिने पण असंच करू राहिले आता हा का? त्याला कोणी भेटलं नाही का? ते नाही त्यांना बीपी माझ्या संग बोल. माझ्या संग बोल नाही ते दात पाडले का नाही तुम्हाला एकदम. कोणी भेटलं नाही का 2-3 महिने? भेटले नाही का म्हणजे. हा तुम्ही त्याला सांग काय करत होती. अहो फुटबॉल लागत होता हा? ते नाही का ते पाईपलाईन फुटल्यावर लागत ते हा माहिती आहे ना फुटबॉल Elbow काय म्हणते त्याला याला मोटर खालून पाणी ओढत होती ना तो फुटबॉल लीक झाला मावाला. हा. माझ्या डोळ्यात समक्ष तुम्ही माझा विश्वासघात केलाय. तू सुद्धा माझा अहो विश्वासघात नाही केला. तुम्हाला भरोसा नाही का माझ्यावर अजिबात नाही राहिला आता होता इथून माग. हे असं. बरं बघ सरपंच तुम्हाला एक खरं सांगतो आता लपवलं आता किती किती खोटं बोलणार आम्ही. बरं तिचं मग हाय लपड काय खोटं बोलायचं. आहे ना अहो, हाय नाही लाज धर म्हणजे- ना काही लाज धर. लग्न झाल्यापासून आहे फक्त 4 वर्ष केलं लपड अच्छा. तसं आम्ही सोडून दिलं. आणि जे तुम्हाला जे 2 पोर आहे ना ते पहिलं पोर तुमचं आहे, दुसरं मावाला आहे. असं आहे कायला खोटं बोलू. अरे लाज धर थोडीशी लाज धर. काय बोलू राहिला तू. आता बोलणार काय लक्ष देऊ राहिले, ते out ए आहे. जे खरं आहे ते सांग जाऊ दे. काय खरं आहे अरे ते डोक्यात आऊ. माझ्या संसारात नाश करायचा नाही आहे का? काही नाही काही नाही. मग बोलता बाबूराव काय अक्कल काय पाहिजे. बोलू राहिला तुला ध्यान आहे का फक्त तू? एकाच पोराचं बी बांधले बस. असं का का? बांधले हा? काय याचा ना काही संबंध नाही हो. धरण तू हाणायला स्वतः चाल, पुढं स्वतः त्याला. सांगेल त्याची हा सांगू राहिले मग काही संबंध आहे की इथं काहीच गरज आहे सांगायची द्या रे 1-2 ठेवून दे ना त्याच्या मला. हा हा? लाज वाटली पाहिजे काही सांगू राहिले तिथे आणखी काही बी सांगतो. तुम्ही मारती का? लोकांच्या काय संसाराचा असं बोल राहिले तुम्ही लोकांच्या काय संसाराचा नवरा नाश देतात? करू राहिला. अरे पण तुला तरच नको व्हायला बरोबर मी हा? सांगू राहिलोय. याला तरच नाही येणार काय तरच आहे आता मोकळा का बोलल्या ना. मी वागविल का तिला आता. अगं मी खरं बोलू गेलो नको राग रोज सांगितलं ते बरं आहे. त्यांचा विचार करून म्हणजे बोलायचं आपलं कायम स्वरूपी चालू राहील माहिती काय चालू का? राहील? सरपंचाला का काय वेळ संबंध नाही याचा ना. सरपंचाला का वेळ आहे आपल्या जवळ बोलायला. हा. तू अजून बी नीट बोलतो हो का? नाही ना. अहो, बोल, आता नीट बोल. काही नाही काही नीट बोल अजून. नाही हा? आउट व्हायला ते त्याचं बिमार झालं ना मध्ये मध्ये कोमात गेला होता हा. तर आपण ते असं कोणाला बायको म्हणतो कोणाला पोरं म्हणतो कोणाची असं आहे का? हा पागल झालं ते आता चालेल याचा न्याय निवाडा झाला पाहिजे. आता मला कोर्टामध्ये जावं लागेल. याला कोर्टात काय खेळायचं. मग एवढं लांबच काय करायचे का मग मिटून घेऊ इकडून इकडं आता नाही येणार तो आपल्या कसं घरी मिटायचं मग आता. हा चल कोर्टात चल चल. अहो, आता आपल्या घरी नाही येणार तो झाला मिटलं महिना 2 महिने नाही येणार आता. हा माया मग काय जाऊ. येतोय तो अजून बी ध्यानावर बोल बर का तू. अहो, जाऊ दे त्या विषय सोडून आता नाही अहो घरी गेला तर झोपला तर सारखे देणार तेच येतं. असं हा अरे लाज धर. काय बोलू राहिलं तुला समजून राहिलं का? लाज धर थोडीशी. याला आहे ना कोर्टामध्ये खेचली शिकायची. जा चुकून धर धर तिकडून. चल नाही म्हणलं ना, चल म्हणलं होतं ना पण चालतं. कोर्टात घेऊन जाऊ याला आपण. चला भाई चल. 2 जणांचे पैसे बाकी आहे. ते येतो येतो म्हणले ते तारखेला आले नाही पैसे द्यायला आले नाही. काय करावा. हो नमस्कार वकील साहेब. नमस्कार. घरी गेलो होतो तुमच्या.
ऑफिसला हा ऑफिसला गेले होते का हा तर मळ्यामध्ये आहे म्हणे, मळ्यात भेटतील म्हणे. हा तेच मी म्हणलं घरी काय आमच्या काही आवत न विवत न दिलं डायरेक्ट होतं आहे ना आरोपीलाच घेऊन आलो तुमच्याकडे. ओ आरोपीला आणलं हा कुठे आरोपी हा आरोपी. ये हा ही माझी वाली पत्नी. यांना माझ्या मळ्यामध्ये मी रेडी हँड पकडलं. ती तुमची पत्नी आहे का यांची पत्नी माझी पत्नी. तुमची? कोण उभे राही कोण उभे. मळ्यामध्ये पकडलं हा का बरं लफडं पकडलं यांचं डायरेक्ट. अहो मॅडम लफडं काय नाही, ते फुटबॉल घ्यायला आलते. खरं बोल खरं बोल. लपड हा म्हणजे यांचं आणि यांचं लपड लफडं होईल का मॅडम असं तुम्हाला तरी वाटतं का? आहे. छे त्या माकडत काय बरं असं? छे असं वाटतच नाही काही काही यांचं लपड असेल म्हणून. अहो ही बाई केवढी हे बाबा केवढा आणि तुम्हाला कसं काय वाटलं असं लपडा करायला वेगळं? केवढा लागतो तुम्हाला मॅडम? नका एवढं आता नाही. आता आता आरोपी कबुली देईल बघा. मॅडम लपडा करायला केवढा माणूस लागतो? बघा आता आरोपीच कबुली देईल. लेवलचं पाहिजे हो जरा आपण लेवल तरी किती? तुमच्या 40 45 70 75 नाही तुमची 35 20 22 16 15 13. तुमचे ना दाढी ढवळी झाली मिशा डावळ्या झाल्या ती बाई जवान दिसती कोणाही डवळे नाही होती. हम्म? तुम्ही सांगा ना कायद्यात आहे का असं? का ज्यांचे डवळे म्हणजे झाले त्यांनी तुम्ही लपडे मान्य करायचे, करता का? ज्यांचे डवळे झाले त्यांनी लपडे करायचे असं कायद्यात आहे का? कायद्यात लिहिले का? तुमच्या कायद्यात लिहिले का मला सांगा? ज्यांचे डवळे झाले त्याने आओ. लपडे करायचे नाही, ओ. ज्याने काळे त्यानेच करायचे. तुम्ही माझी चिते हा? तुम्ही माझ्याशी उंच आवाजात कसं काय म्हणजे बोलू काय? शकता हो वकील कळत हा तुम्ही मध्ये असं हळू करताय. आवाजात बोलायचं माझ्याशी बोलताना ते जाऊ द्या. हा, तुम्ही आता इथं आले हा. तुम्ही मान्य करताय का तुमच्या दोघांचे लफडे म्हणून आहे आता नाही हो मॅडम हाय. काय ते माणूसच अहो ते म्हणता आहे आणि तुम्ही म्हणता नाही आहे. मॅडम ते लग्न झाल्यापासून 5 वर्षापासून लपडे आम्ही दोघायचो. हा का हा, काल कुठं बोलायचं? म्हणजे मॅडम तवा आता नाही. आणि हे बाय तुम्हाला एक सांगू का? तिला 2 पोरं आहेत, ते 5 पोर माझं आहे. बापरे तिच्या नवऱ्या तोंडावर सांगितलं. अहो ये काय बोलतायत म्हणजे तुम्हाला समजून नाही राहिलं का काय जे बोलता? तुमचे- मला सांगा कोणती पत्नी आपल्या नवऱ्या देखत माझं वालं समोरच्या माणसा सांगा लफडे अशी कबुली देईल का? आणि जो काही आरोप आहे तो आरोपी कबूल झालाच ना. अहो ते झालं मग? पण तुम्ही का झोपा घेत होते काय एवढे पोरं उचतर अहो मी माझ्या प्रपंचाच्या नातामध्ये थांबलो तर त्यांनी हा गैरफायदा घेतला माझ्या मंडळीने. ते गावचे सरपंच आहे, त्याला वेळ नाही भेटत. ते सारखं गाव ओ. सांभाळ घ्या. गाव सांभाळ हा. आधी तुमची बायको सांभाळा ना तुम्ही मग सांभाळा गाव ना. सांभाळा ना त्याच्यासाठीच तुमच्याकडे आलो. आता आता कशी सांभाळायची या आरोपीला शिक्षा द्या तुम्ही. काय मा काय हे समज? बघा शिक्षा काय आम्ही देऊ शकत नाही शिक्षा द्यायचं काम आहे ना ते कोर्टाच्या हातात राहतं हम्म. आम्ही फक्त तुमची केस घेतो आणि ते कोर्टासमोर मांडतो तेच करा हा ते करा त्याच्यासाठी आलोय. एव्हा तुम्हाला सांगत मॅडम पोराला कपडेला ते सगळं बॅग येईल बरं का? अरे बाबा ते कपडे घेऊन जा त्या जा कपडे- कपड्याचं तिकडं. नको कपडेला एवढं ते मी वाटलं घेतो. का हो तुम्ही काय करीत्या मग घेऊन जा काढीला त्या कपड्यांना. हा? हा. एवढे दिवस तुम्हाला गोड लागले कपडे काच अहो, कोण मॅम, लागलं काय मला? आज कपडे आज याचं माहित बाळात झालं. आणलं त्या लहान पोराला त्याच्यावरच अजून आणि एक पोरग माय म्हणतो का त्याच्या थोबाडाकडे तरी पाहिजे का कोणी काळं जरा. अहो बाई आता तो माणूस राजी आहे मी तो पाटके म्हणतो, कपडे घालतो वकील बाई तुम्ही सांगा. खरंच हो खरंच बाई त्याला अशीच रडायची नवे नवे ड्रेस घ्यायला लागते पोरायला. ड्रामा करतो ड्रामा. तुम्ही मॅडम तुम्ही सांगायला 17 टिंगळ आहे आणि याला कोणी कोण पोरा होतील हो? वेगळ्याचा याचा काय समज तुम्ही सांगा? पोरं व्हायचा काय समज मॅडम तुम्ही सांगा? ड्रामा करतो बरं का वकील मला साहेब. चांगला नवरा सोडून याच्या मागं लागन का मी? तुमची बायको एक बोलती तुम्ही एक बोलत्या हा माणूस एक बोलतो आता मला सगळं सरळ सांगा की तुम्हाला नेमकं करायचं काय कशी केस द्यायची आहे मला सांगा मी तशी लिहून याला घेते शिक्षा झाली पाहिजे. याला रेडी हँड पकडलंय. मला काय चुकेल मॅडम तुम्ही सांगा? ते या तर का टाळी वाजते का मॅडम तुम्ही सांगा? कमी बळजबरी केलं हे बघा सांगा. ते मान्य करताय ते पोरं बी म्हणते माझे आहेत. नाही तुमचं तर काहीच नाहीये तुमची फक्त बायको आहे, ती तुम्हाला सांभाळता आली नाही मग एक काम करा ना तुम्हाला जर बायको सांभाळता येत नाही तर यायचे दोघांचे लग्न लावून द्या मी तयार आहे मॅडम बरं का? मी तयार आहे. काय टेन्शन ते म्हणतो. ते बघा तो आरोपी बनू शकत नाही ना मॅडम, आरोपी- त्याच्याकडे आहे काय लग्न करायला हा? भिकारचोट आहे भिकारचोट. फाटेल कपडे आहे त्याच्याकडे. किती एकर जमीन आहे तुमची मॅडम मी बेकार चोट असतो आणि हायच म्हणा बरोबर आहे. ते म्हणते ना. मग माझ्याजवळ कशी काय आली? आणि मी आली आलेच कशी काय पुढं. बेकार चोटाजवळ? आलेच नाही आलीच तू नाही. आमच्या हा? घरी येत होता न तुम्हाला तेव्हा आवडलं ना आता नाही म्हणता तुम्ही कायच लपड तुम्ही काय त्याचं ऐकत आहे? तुम्ही सांगा मॅडम. त्याचं थोबड पहा तुम्ही कसं आहे कसं आहे माणसासारखंच आहे अहो माकडं तर त्याच्यात काय आहे का माकड तरी प्रेम करेल का त्याच्यावर? मग हा? आहे का ते? बघा ना तुम्ही बघा नीट बा. माझ्याकडे काय बघतात त्याच्याकडे तुम्हाला बघा. यांच्यामध्ये काय आवडलं काय आवडलं म्हणजे मी आई बापाला लावून द्यायला हा. अहो हे पण फार पिकून गायला लागले ना. सरपंच आहे ना मॅडम ते सरपंच आहे ते अख्खं गाव पाहत्या 50 तुम्ही या बाबा पाहत्या का जमीन आहे मला नाही हो माहिती आहे. मॅडम तुम्ही त्याचं ऐकूच नका तुम्ही त्याला ना डायरेक्ट आमच्या जीवनातून काढून टाका कटप करा मी निघणार नाही मॅडम.
हा बा, मला पटकन सांगा तुम्ही नाही. काय करायचंय मला काय नाही. इतका जीव गुतेले मी सांगतो मी हिच्यामुळे माझी बाईक काढून दिली माझी बाईक काढून दिली. गोल गोल जिलेबी सारखं घुमावू नका. मला लवकर सांगा, एक तर मला पाहायला पाहुणे येणार आहे. मॅडम याला कधी बायको होती कधी काढून दिली मॅडम. अबे मी हानी मार बाबी मॅडम तुम्हाला सांगतो हिच्या प्रेमामुळे मी माझी बायको काढून दिली हो. पहा कसा ड्रामा करू राहिला मी drama. याला धरी मार का येतो काय कोण बायको दिलते तुला हा लपडे करते तू कुठली साईडला. होती तुमची बायको? हा? बायको कुठली होती? आसनगावची आसनगावची होती का? नाही मॅडम हा लपडीवर जगतोय याच्या ही बाई गावामध्ये झाली बेकार का ती रेकॉर्ड बाई ती येतं. बाई झाली की बाई याला आता तुम्ही का काय करीत होत्या मग आता त्याच्या संग? तुमच्या नवऱ्याने कसं काय धरलं तुम्हाला? खरं सांगते मी मा काम करत होते आणि या आला तेवढ्यात म्हणे मला फुटबॉल दे म्हणले या तुम्ही घेऊन जा तुमच्या हातात मला नाही कळत तो काय माणूस काय लहान आहे का बॉल बॉल खेळायला? अहो, मॅडम फुटबॉल म्हणजे हा? पार्ट आहे पाईपाला लावते पाईपाला पाईपलाईनचं पार्ट आहे त्याला फुटबॉल म्हणतात विहिरी अहो मला वेळ नाही बारव नाही काहीच नाही हो. मला काय मग करायचं कशाला फुटबॉलची सांगा का? तुम्ही पण आता तुम्ही तिच्या म्हणता नवऱ्याला पकडल्यामुळे मला काहीतरी राबा करावा लागला तर नाही, मला फुटबॉल लागत होता म्हणून तुम्ही म्हणते मी तिच्या संग लग्न करायला तयार आहे. तुमच्याकडे इयर नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही लग्न कशा करीत्या मग? काय अहो माग 5 एकर क्षेत्र आहे त्याला पाणी नाही फक्त मग कोरड्या एरीत काय जीव द्यायचंय का? पालक मॅडम आत्ताच्या आत्ता किती खोटं बोलत 5 एकर क्षेत्र आहे ना मॅडम काय नाही मॅडम ते नाही. तुम्हाला काढू दाखवू का काढू दाखवू उतारा काढू दाखवू का लय ड्रामा 5 एकराचा भारी बरं का मॅडम कुठं आहे? तलाठी ऑफिसला जाऊन हा का? हा लगेच आणू द्या की तुम्हाला उद्या तू असं मागून फिर चड्डी दाखव मॅडम तू किती फाटेल हातभर 5 चक्कर मी त्याला सगळं दाखवलं म्हणजे त्याची चड्डी फाटेल तुम्हाला कसं काय माहिती? हा आता पॉईंट आहे मॅडम पॉईंट आहे तुमच्या खाता तुम्ही सांगा म्हणजे गोल गोल फिरू पाहिलं की अहो, नाही इथून दिसू राहिली हातभर चड्डी हा? फाटेल पाव मॅडम मॅडम पहा मॅडम मॅडम पाव तुम्ही घ्या पाटेल पॅन्ट पाहिल्याशिवाय पाय आले का माझ्याजवळ तुम्ही सांगा हा? किती नाटक आहे पाहिलं का? हा? अहो खरंच त्यांची पॅन्ट फाटलेली आहे तुम्हाला म्हणजे शर्ट पण फाटलेले शर्ट मा सगळं पाटेल आहे मा सगळं पाटेल आहे मा सगळं पाटेल का हो, मॅडम पायरी ना राहायचं यावा तुम्हाला जे करायचं ते पटकन करा तुम्ही. आणि मला आहे ना काम झालं मॅडम मॅडम हेच करायचंय का? यांना नाही आरोपी जे आहे, करायचे करून झाले यांना आरोपी करा तुम्ही. यायला पाहिले आम्हाला आरोपी बरं आहे. चला, हा, मला आहे ना पाहुणे पाहिले यायचे लवकर जायचंय तुमचं झालं घरी. नाही का अजून? ते पाय नुसता नाही. टपेल राहतो हा लपडेवर झालं असतं पाहुणे काय आले असते. अरे बापरे हा आजच येणार आहे पाहुणे पाहायला हा मी येऊ का पाहायला काय घरी तमाशा आहे का आमच्या घरी? असं आहे मॅडम तो नाही किती पाहुणे येणार बॉस नाही तुम्हाला आमच्या पाहुण्याशी काय घेणं? तो वकीलच आहे का हातबट्टी त्याची मला सांग करा ना काय लग्न पाहिली का तयारी काय? बघा तुला तर आता यांच्या संग लग्न करायचं होतं ना? नाही तिथे सगळं करतो तुमच्या संग करतो. पहा मॅडम वाटलंच मग तिला बघा तुम्ही याचं आहे ना याचा तू नाव सांग पहिले तू आता हा? नाव सांगा, सांगतो direct वाल. पोलीस आहेत, ताब्यात नाव द्यायचं. सांग पहिले. माझं नाव बाबूराव बाबूराव. आडनाव नाही का तुला? हा आडनाव काडे आणि बापाचं नाव? हा बापाचं नाव? लक्ष्मण ते असंच आहे बिन बापाचं आहे ते बाबूराव लक्ष्मण कळतं का हा काढे. कळत आम्हाला हा हा कुठला आहे? हा कुठला आहे? मी जाते गावचा तू कुठली बाई? मी इथलीच आहे मॅडम नाव काय तो? बकुळा हा पूर्ण नाव? बकुळा हं. तुमचं नाव काय सांगा ना म्हणजे नवऱ्याचं नाव माहिती आहे तिला पाक बकुळा काशीनाथ झडपे बाबूराव सांग ना झडपे झडपे आता नेमका नाही, आज नाही काय सांग ते झडपे हा. हा बकुळा म्हणजे काशीनाथ झडपे. नेमकं आता काशीनाथ का बाबूराव लिहायचं? नाही काशीनाथ या काशीनाथ हा आमचं फक्त प्रेम आहे नवरात होय हा तू जाळ कर तिकडं खप उलात कुणी हा सांगा हो, तुम्ही सांगा आता काय याच्या विरोधात काय तक्रार द्यायची तुम्हाला? यांनी माझ्या बायको संग हा लफड केलं लफड केलं. केलं होतं आता कुठे केलं पण केलेलं आहे. केलं तर होतं ना. आरोप आता हा मग तुम्ही नाव नाही तिला हे बघा आरोपीचं नाव बाबूराव. हा हा. फिर्यादीचं नाव बकुळा. बरोबर हम्म फिरायची बकोळा कशी करायला तिचं नवरा राहील ना आम्ही दोघं हा, पण दोघं पण आहे. आहे. मला पण कॅश टाकायचं तर हम्म. म्हणजे लपडा आपल्या दोघायचं अरे जरा ध्यानावर राह, ते दोघं दोघं मिळून तुला ठोकू राहिले. हा हा ठोकीतच मग तो झाला आता हा मग तुला आता गरज नाही बा मावली नाही नाही काही नाही चल निघलं की तो पण नको दाखवतो मला. निघ कशाला आता थांबा. मी काय म्हणते खाली वाका सरपंच बोला वा का तुम्हाला आता काय तुमची बायको काय सांभाळता आली नाही. हम्म. आता एक तर निकाल असं लागू शकतं. आता तो म्हणतो का म्हणे माझ्या तिच्या संग लफड आहे मी लग्न करायला तयार आहे. जर तुम्ही जर असे आरोप लावले आणि तुम्ही जर म्हणले आईच त्यांचं लफड आणि याला शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा तर नाही व्हायची पण मग त्यांच्या दोघांचं लग्न करून द्यावं लागेल तुम्हाला.
हा ते पाहू. कोर्टात हा बघ. याच्या सांगा हा ये माकडे सांगा ते माकडा तुला काय करायचं शक्यच नाही तर तुला लफडा करायला परवडलं ते पाहू. बरं जाऊ आता दे. माकड दिसायला लागलं निकाल काय घरी लागेल जायचंय एकदा सकाळपासून कोण नव्हतं आलं आज सुट्टी होती म्हणून इकडे मळ्यात बसले शांततेत त्याच्यात तुम्ही माझं हे केलं 1000 रुपये द्या चला चालत दे आता 1000 कायची हे आता हे लिहून घेतलं याचे एवढं तुमचं कीर्तन भारुड ऐकलं मी द्या सगळं फुकट ऐकलं का 2 वेळा लिहायचे 1000 रुपये आणि माणसाच राहत होता गरीब का माणसं आहे मॅडम. तरी म्हणत होतो बरे आपलं बाबा चालू गावचे द्यायचं. सरपंच आहे तुम्ही 500 रुपये देतो ना तरी तो नवऱ्याला कळालं नाही बरोबर आपल्या तू आहे ना बायकोचं याच चालू लायकीच आहे रे बाबा सरपंच असून तू असे भिकारचोट धंदे करतो ना म्हणून ती बायको तुझ्याजवळ राहत नाही हा का? हा किती 500 देऊ का किती देऊ 1000 त्याच्याकडून घ्या ना मॅडम 500 आरोपी कोण नाही किती पैसे ते त्याचे मला काय करायचं ते पाहते मी चल रे तो काय म्हणणं आहे मला ते सांग हा, आता आपलं काय म्हणणं नाही आता जा आरोपी तुम्ही आता मी फोन करून बोलेन तुमचा मोबाईल नंबर देऊन टाक मला एकदा सांगा नंबर 92 71 हा 90 85 येऊ मॅडम मग हा बघा सोडू नका याला हा तू कुठं चालला मग तुम्ही काय तो करू? कुठं झाला अजून काय हा माल घ्या ना हा माल या ना माल हा सांग काय तो काय म्हणणं आहे आमच्या दोघायचं हा लफडं होतं कोणाकोणाचं बकळाचं आणि बाबरावचं हा बरोबर बकुळा आणि बाबूराव यांच्या आम्ही दोघं घरात बोलत असताना तुम्ही दोघं घरात बोलत असताना कोणाच्या घरात तिच्याच घरात म्हणजे तू बकुळ्याच्या घरात गेला? हो हो लई हिंमत आहे रे तुझ्यात हा मग आता लफडं असं तिला काय हम्म मग तिचा नवरा न विचारता घरात घुसला हम्म त्यानं आम्हाला बघितलं पण त्याने तुला विचारायला पाहिजे होता नाही कोण बोलत आहे काय असं आवाज नाही दिला बा असं हा हा असं हम्म अचानक घरात घुसला हम्म त्यानं आम्हाला रेड हँड पकडलं हम्म पकडल्यानंतर डायरेक्ट त्यानं माझी गच्ची धरली हम्म आणि लगेच तुमच्यापर्यंत आणलं तुम्ही काही मुख्य बिके नव्हते घेत ना बाबा एक नाही फक्त बोलत होतो दोघं जण हा दे मग पैसे काची आता हे एवढं लिहिलं ना अहो आज तुम्ही तर उभे तर राहू द्या का लगेच मला हे करा ना ते तू मला शिकवणार आहे का उभं राहायचं खाली बसायचं म्हणजे ते तू शिकवणार आहे का ए बाई ए, मला अटक कर वाटलं सर हे पैसे नको मागू लगेच पैसे मी काय म्हणतो ऐका ना तुम्ही मला आहे ना मा बाजून निकाल लावा हा. ती बाई आहे ना ती मावाली बाईक तू करून नवसाचा आहे का काय नवस करायला पाहिजेस मी काही क्लायंट येऊ दे म्हणून माझ्याकडं अगं तसं नाही मॅडम ऐका तुम्ही कारण ती मा बाजूनच निकाल लावा तुम्हाला गळ्यातलं करील वाटलंच मी घाबरू नका कधी करायचं ते 2-3 3.5 तोळ्याचं करू का नाही तो गळ्यातल्यावर बसेल काय मी तसं नाही फक्त तुम्ही मा बाजून निकाल लावा अरे तुला चड्डी नाही घालायला इड मग तुम्ही मोकळा आला का मॅडम आज काय करता तुम्ही मोकळा आले का ते जाऊ दे 500 रुपये दे तू ऐपत पण 500 मागितले मी हा देईल मी तुम्हाला फक्त तेवढा निकाल मा बाजून लावा आणि त्याला दर्शक झापा दर्शक पुढच्या वेळेस येताना पैसे घेऊन ये मी पाहते तिकडे कोर्टात काय बोलायचं काही नाही पण तुम्ही पैसे त्याचे आणले. वकील हो, दोघांचे वकील कसं काय तुम्ही एकच केस चालवणार एकाच केस कशी चालवणार नाही माझी एक मैत्रीण मी तिला देईन ती केस मग मी येतो ना सकाळी तिच्याकडे कसं नाही जाऊ तिच्याकडे तिचं नाव द्या काय नाव मैत्रीचं मी का देऊ तुला तिचं नाव मग मला विचार आधी मला पैसे दे मग मी तुला तिचा कॉन्टॅक्ट देईन बरं मॅडम मी आता काहीच नाही सध्या मी तिच्या घरूनच असं पकडून आणि मला घेऊन आले ना मग असं वकिलाकडे येताना तोंड घेऊन यायचं नाही बाहेर भेटायला जाताना पण असं तोंड घेऊन जायचं नाही पैसे घेऊनच जायचे होते संग. होते तर 2-3 हजार होते तिने घेतले काढून हा हा रे हा तशी बाहेरची देत नव्हती जय मात मला घाय थोडी हा चाल जाऊ हा हा रिकामे लोक येत्या या सरपंच आख्या गावाचं पाहतो याला याची बायको पाहता येत नाही चालला तोंड घेऊन म्हणजे मी सरपंच आहे आणि ती बाई तर बदलून पडली जाऊ दे आपल्याला काय घे नाही आपल्याला 1000 भेटले बस झाले चला आता घरी पाहुणे आले असन जाता आता दूधची पिशवी घेऊन जावं लागल